जीव झाला देवे जीव झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला हेची येता ती ढेकर येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आवेदी आणि कास आवेदी आणि कास ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस तेची येता ती ढेकर येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर तुका म्हणे भूक तुका म्हणे भूक येणे न लगे आणिक येणे न लगे आणिक येणे न लगे आनिक येणे न लगे आनिक तेची येता ती ढेकर येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 305व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण चालू आहे नाही असंच आहे ना. देवे जीव झाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवानं जीव झाला झाला नाम पोट भरले तृप्त झाला. मग कसा तृप्त झाला त्याचा विचार आपला खूप झालाय चिंतन. तुम्ही भगवान परमात्मा स्वरूप जीव झाला म्हणजे जीव जीवपानानं शिल्लक राहत नाही. ज्या वेळेला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती त्या जीवाला होते त्यावेळेस खरा जीव तृप्त होतो. झाला नाम पोट भरतो तृप्त झाला जीव काय झाला आणि तृप्त होणे म्हणजे सांकेतिक भाषेतलं बोलणे लाक्षणिक अर्थातून तृप्त झाला म्हणजे परिपूर्ण काय झाला परिपूर्ण पर पूर्णही नाही पूर्णाच्या एक पुढची अवस्था परिपूर्ण अपूर्ण पूर्ण परिपूर्ण अशा ह्या 2-3 अवस्था. आपण अपूर्ण आहे तुम्ही आम्ही अपूर्ण आहे बरं काय मुक्त झालेले पूर्ण आहे आणि मुक्त होऊनही ढेकर द्यायलेले परिपूर्ण म्हणून देवे जीव झाला आणि संसार तो कडू झाला. संसार कसा लागलाय आता कडू. संसाराची व्याख्या ही तुम्ही केली बरेच अभंग 5-6 दिवस झाले काही 8 दिवस आहे त्याची व्याख्या झालेली आहे संसार म्हणजे काय. मग संसार कडू झाला नाम विषय रुचकर राहिले नाही म्हणजे विषयामध्ये रुची राहिलेली नाही. सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. पण तीच येता ती ढेकर हे महत्वाचं. तीच येता ती ढेकर आणि आनंदाचे हरी हर हे महत्वाचे बघा. पोट भरलं आणि हे कळतं कशावरून ढेकर बरोबर आहे ना. म्हणजे ढेकर कशाची आले मग हरी आणि हर म्हणजे हर हर महादेव हरी हरी गोविंद ही गृहीत धरा भगवंताचं नामस्मरण म्हणजे ज्ञान झाल्याच्या नंतरही उत्तर भक्ती आहेच म्हणजे ही खरी परिपूर्ण अवस्था. कशी अवस्था ही परिपूर्ण ज्ञान गिरोनी गावा गोविंद टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुळाला छंद भोग भोगितचे आटला भोग आणि ज्ञान गिळून गावा गोविंद बरोबर आहे ना. ज्ञान गिळून गोविंद गायची आणि जी काही स्थिती आहे त्या स्थितीला म्हणतात परिपूर्ण अवस्था. लक्षात आलं. व्यवहारामध्ये तूप आणि लोणी यातला फरक आहे बरं. लोणी सार आहे ताक दही दूध यापेक्षा लोणी कसं आहे सार आहे पूर्ण आहे लोणी त्याच्याबद्दल वाद नव्हे पण ते परिपूर्ण नाही राव. का नाही परिपूर्ण
तर ते नाचण्याची शक्यता आहे. लक्षात आलं. तसा मुक्त जरी झाला असेल एखादा माणूस तर ते मुक्त झाला तरी त्या आनंदाचा उपभोग मात्र मुक्ताला नाही. आनंद स्वरूप आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आनंद स्वरूप असेल तरी आनंदाचा उपभोग नसेल तर ते स्वरूप तरी किंवा ती स्थिती तरी कुछ कामी आहे. काय करायची ती कंटाळवाणी वाटली आमच्या संतांना. ती पटलं नाही. ते म्हणजे नको बाबा, नको नको नको. मागे जी अशी तो आधी दिली मुक्ती ते ठकिले ठकिले याची रीत तैसे चालवू नको श्रीपती मोक्षावरील भक्ती मद देई. एकनाथी भागवतामध्ये उद्धव बोलू लागला. उद्धव म्हणते भगवंताला, भगवान नको 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 नको. मागे जी अशी तो आधी दिली मुक्ती, मागे ज्या लोकांना तो काय केलीस मुक्ती दिली ते ठकिले ठकिले. ते काय झाले ठकविले. आता मुक्ती दिलेले ठकविले. आम्ही तर त्याच्या अलीकडेच बसलो घेऊन रिद्धी सिद्धी हे तेन भानगडी. होय मुक्तीतले ठकले म्हणा. मुक्ती घेणारे ठकले आणि आम्ही तर भावलेच घ्यायलो, दुसरं काहीच नाही. तुम्हाला काय पाहिजे भावले कसं डपडी कोण आहे म्हातारी भावलीच आहे ना. मग त्याच्यातच गुंगले नाही हे. मग आपण तर सांगा आता ते तिकडं रिद्धी सिद्धी तुझे काय ते सगळं भांडवल काय रिद्धी सिद्धी काही दावीशी अभिलाषण मद नाही असं मुक्तीची हे तर लय पुढे गेलं. रिद्धी आणि सिद्धी आले असतं काय तुम्ही काय पुन्हा काय आबाळ चालतात का काय. आणि हो ना मग सिद्धीचा तेच प्रकार आहे ना. आकाशानं चालता येत स्वर्गीचा आलोच आहे की ना. आणि मनोगत ओळखे मुंगी ना. मग काय स्वर्गाला आबाळानं चालता येतं त्याला तर. हो योग्याला चालता येतं. अरे सिद्धाला चालता येते. योगीच काय कुठला लाल काय. योगी तर भारी आहे. योगी तर भारी आहे. योग्याला खेचर गती आहे. मुक्ताबाई योगी होत्या. गोरोबा काका योगी होते. ज्यावेळेला आळंदीला संत संमेलन झालं ज्या वेळेला त्या मुक्ताबाईंच्या काळामध्ये मुद्दाम ठेवलं होतं ते संत. काही गरज नव्हती संत संमेलनाची. हे नामदेवाचा अभिमान काढायचा होता. कोणाचा मुक्ताबाई शाक्य आहे. कारण काय ते पंढरपूरच्या वारीला आले ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई. चंद्रभागेचं स्नान पुंडली करायचं दर्शन केलं. रावळा शिर पांडुरंगाच्या दर्शनासाठी नामदेवराय तिथं विना घेऊन रावळात होते. त्या 16 खांबी मंदिरात 16 खांबी मंडप आहे ना. कोणता पुढचा गरुड खांबाचा मंडप. त्याचं नाव 16 खांबी आहे. माझा 16 खांब आहेत. मोजून बघा. मी मोजली. वर्णन त्या अभ्यासात आहे ते. म्हणजे चरित्रामध्ये मंदिराची ते महात्म्य किंवा पंढरी महात्म्य त्यामध्ये ते वर्णन आले. ते पुढचा मंडप सागवणी कोणी मानला नोंद येत ना त्याच्यावर. असं कसं हे सागवणी मंडप नाही का आपलं सत्ता केलं नरवडकरांना बाहेरला 16 खांब म्हणजे बाहेरला सागवणी. ते किती चोपड आहे बघा बरं. हात लावला तर निष्ठत आहे इतकं सागवण. ते जळोजी मळोजीनं मानलाय. 2 सुतार होते. 2 सुतार पांचाळ होते. कुठले होते ती तिकडचे आले कर्नाटक मधून. इथं पंढरपूरला खाल्ला कोणी उतरले पण चंद्रभागेच्या खाल्ला. ते मोठे भगवत भक्त होते. दोन्ही भाऊ जळोजी मळोजी दोन्ही पांचाळ होते. आणि कलाकार फार हुशार होते. आणि त्यांना पांडुरंगाची भक्ती होती. ते गावाच्या पुढाऱ्याला म्हणले काय करा आम्ही गरीब माणसे आमच्यानं काय सागवनाचा 1 लाकूड बी घेणं होतं. त्यासाठी तुम्ही आम्हाला सागवणी म्हणा. आम्ही मेहनत फुकट करतो. घरच्या भाकरी खाऊन इथं मंडप करतो. तुम्ही तेवढी सागवनाची पूर्तता केली तर बरं होईल. पुढारी चांगले होते. पुढाऱ्यानं सागवण दिलं. त्या जळोजी मळोजीनं घरच्या भाकरी खाऊन आणि ते खांब कोरून बांधले. आपण बांधतो का. आपल्याला काय येत नाही करायला. काय काय गोष्टी येतात की नाही. पण करतो का मंदिरातल्या घरच्या करतो तो. पण मंदिरातल्या करतो का काही गोष्टी करत नाहीत ना. महाराज सवडच नाही ना आपल्याला त्या देवासाठी. आणि त्या सुतारायनं पोर भरणार आहे ना. बघा गरीब माणसं आहे ना. ते मंडप आजूक तशाला तसा आहे का काय त्याला धक्का लागला का. आजू त्या बिचाऱ्या दोघांचं नाव निघतंय. जळोजी माळोजीची पुण्यतिथी होती की नाही. मग असे जळोजी मळोजी होऊन गेले. मग ते वरल्या मंडपात नामदेवराय तवा होते. नामदेवराचा काळ म्हणजे फार जुना आहे. नामदेव 700 वर्षाच्या पूर्वीचा काळ आहे ना. तेव्हा हे सागवणी मंडप कशात आलं ते 16 खांबी मंडप त्याच्यात नामदेवराय. आणि कारण त्या 16 खांबी मंडप मात्र होता ते हेमाड पंतानं मानलं. आमच्या अभ्यासात आहे ना कसा बांधला त्याच्यावर काय कोरलंय ते पंढरी गे हे ते. राजा रामचंद्र देवराय राजा होता देवगिरीचा महाराष्ट्राचा. राजा रामचंद्र देवराय हे दौलताबादचा. आणि त्याचा मंत्री होता हेमाड.
हेमांद्री. त्या हेमांद्री मंत्री होता त्या राजाचा. त्या हेमांद्रीच्या काळात हे दगडी मंदिर झाले म्हणून त्याचं आतापर्यंत नाव चालू आहे हेमाडपंथी. वाडीचं मंदिर नाही का, महादेवाचं मंदिर हेमाडपंथी, पंढरपूरचं मंदिर हेमाडपंथी. म्हणजे हेमांद्रीच्या काळात झालेली मंदिरं तसली आहेत. तेवढा दगड लोक म्हणतात राक्षसानं बांधले, रिकामे होते ते. राक्षस मंदिर कायला बांधते, त्याला फक्त माणसाला मारायचंच पडतंय. लोकायला त्रास करतील ते राक्षस, मंदिर कायला बांधतील ते. म्हणजे हे आपल्याच माणसाने बांधले, पण कसे बांधले, कसे खांब चढवले त्याची त्याला माहिती. बाबा तो यंत्रणा नव्हती, पण बिचारायची कमाल आहे. पुन्हा कोरून आणि ते नक्षकाम आणि हे ते काय मंदिर आहे मस्त. 16 खांबी मंडप कसा आहे, या 16 खांबी मंडप, तुमच्या महादेवाचं शिंगण शिकणापूरचं मंडप, हे सगळे जुने मंदिर हेमाडपंथी सगळेच महाराज. आपल्या वाडीचं सुद्धा कसं आहे, या वाडीचं मंदिर काय साधं आहे, लहानच आहे पण फार छान आहे, फार कोरलेले औंढा नागनाथ. हे सगळे मंदिर हेमाडपंथी त्या काळात ते राजा रामदेवरायाच्या काळ. आणि ते राजा रामदेवरायाचा काळ नंतर उत्तर ज्ञानोबारायांचा काळ, माऊली नामदेवराय त्यानंतर हेमांद्रीच्या नंतर होऊन गेले. म्हणजे त्या 16 खांबी मंडपात नामदेवराय विणा वाजवित होते हे मला सांगायचं. आणि विणा वाजवून आणि भगवंताचं चिंतन करतो नामदेवरायची तो नेहमी राहतो तिथं. मग त्या मंडपात सगळे शिरले. हे आळंदीची भावंड गेले की ते विनेकऱ्याचं दर्शन घ्यावं लागतं. नियम आहे बरं. विनेकरी विनागाळा काढून कोणी असेल त्या मंदिरात आता बी बरं काय, तर आपण गेल्यावर पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं, विनेकऱ्याचं. विनेकऱ्याच्या विनेच्या पाया पडायचं आणि मग देवाकडे जायचं. नाही तुम्ही विनेकऱ्याचा अवमान करून देवाकडे जाण्यात मतलब नाही. देवाला राग येतो देवा. तो का म्हणणे नाही की सेवा असं होऊन जाईल. ते आपल्या नियमात वागलं पाहिजे आपण. पण ते विनेकऱ्याचं दर्शन, आता मग विनेकऱ्याचं दर्शन घेतलं की निवृत्तीनाथांनी, ते काही चुकणारे होते काय ही लोक. निवृत्तीनाथांनी नामदेवराय विनेकरीत बाबा नामदेवराय म्हणून त्यांना पायाला शिवलं, दर्शन घेतलं. आता त्यांनी न दर्शन घेतल्यावर नामदेव महाराज आपल्या ह्या निवृत्तीनाथ महाराजांनी मग नामदेवरायनं असं तरी करायला पाहिजे होतं, पण ते नाही ना. हे म्हणला ह्या आळंदीहून येणारे मी रोज देवा पाटलाय म्हणून पाया पडायचे. म्हणजे आपण ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या मनात भाव गर्व आला. आता मग मुक्ताबाई सगळ्यात मागं होती. मुक्ताबाईने बघितलं माय दादा पाया पडले. ज्ञानोबाराचे गुरु आहे. म्हणजे आमच्या सगळ्या कुटुंबाचे गुरु कोण, निवृत्तीनाथ. आणि मग एवढे मोठे निवृत्ती प्रवृत्तीवर नसणारे ते जर दर्शन घेतात यांचं, तर हे थोडा वाकत नाही. जाऊ द्या ज्ञानदादा पाया पडल्या वाकल असं वाटलं. ज्ञानेश्वर महाराज पाया पडले कोणाच्या, नामदेवरायांनी तिथंही असं केलं नाही. तिथंही पाया पडले नाही. बघा नाही पाया पडले ना. मुक्ताबाई म्हणले माझे सोपान काका मग घे मोजीतच नाही, आणि मला तर मोजीतच नाही, मी तर कोण त्याच्या दरबारात. मग सोपान काका पाया पडले, त्याला काही वाकला नाही. आणि मग मुक्ताबाई गेल्या पाया पडायला. मुक्ताबाई पाया पडल्या पण फटकून बोलत होते. खरं बोललं की सख्या माईला त्या म्हणल्या अखंड दयाशी देवाचा शेजार आणि कार्य अहंकार नाही गेला. मेल्या रातना दिवस देवापासून कशाचा गड्डा घेऊन बसला असतो. लागे मग ज्ञानोबारायांनी ऐकले शब्द मुक्ताईची. मुक्ता काय म्हणालीस तू, म्हणू नको. अगं हे देवा बसले माणसं हे काय साधे आहेत का काय, ह्याच्या ताटात जीव जेवतय. नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी असे ती म्हणली. असं तर मोठेपणा जेवढे ह्याला मग मोठं केलंय, ह्याला गर्वात मोठं केलंय. कोण म्हणल्या, नामदेवराय म्हणले पोर गेले ठेस काय हे मोठे मोठे मला मानते आणि ही शिपुर्डी तरी गर्व कमी झाला नाही बरं. त्या मुक्ताबाईने विचार केला हे संत संमेलन व्हावं, ह्या तिथे येऊन तिथं नेलं. तर संत संमेलन ते पुढचं मला सांगणे नको, कारण काय ते तुम्हाला माहितच आहे की ते कशाला सांगत बसू गाथा सोडून. अरे बाबा आळंदीला नेलं आणि आळंदीला नेल्याच्या नंतर मग तिथं गोरोबा काका मुक्ताबाई आणि आकाशपंथाने गेल्या असं वर्णन आणले या चरित्रामध्ये. आकाशपंथाने गेले आणि त्यांना आकाशपंथानं योग्यांना जाता बी येतं. आणि योगी जातात ते आकाशपंथानं येणं जाणं. आओ सिद्धी प्राप्त झालेलेही जातात खेचर गतीनं. काय म्हणणं आहे तुमचं. आणि आपल्याला अशी खेचर गती आभाळानं उडायची जर शक्ती दिली देवानं, तर मला वाटतंय मग आपण तिथं लाभ उठवितो की नाही, अरे म्हणतो की नाही. मोटरच्या फुकट तिकटाला गर्दी लागली. फुकट अर्ध 1/4 ह्याच्यासाठी लबाडे चालू की नाही.
आमचं ते आधार कार्ड कमी करून घ्या, अमुक करून घ्या, टमुक करून घ्या. किती लोक फुकट आहे तिथं सांगा बरं. विष्णू सोडा तिकीट आहे नाही इमानदार काय लोकांना तर का नाही बऱ्याच लोकांना केले. कवापासून केले माझ्या वयातली आहे ना. कवापासून मला एकदम म्हणला मला त्यानं केले 1-4 दवा 40 वर्षाखाली. मला म्हणला मला 1-4 आहे. तुला काय 1-4? तू आंधळा नाही, लंगडा नाही, कोळा नाही, धड आहे, तुला काय रोग आहे? तर ते म्हणला महाराज मी असं केलं. म्हणला दवाखान्यात गेलो, असा हात केला आणि त्याला फुटू काढायला लावला. आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतलं, झालं 1-4. तुम्हाला करायचंय का? मला नको. झेरॉक्सवाले काही करायचे, झेरॉक्सवाले काही करायचे पैसे त्याला पैशाची गरज आहे. बाकी तुम्ही काय 1-4 करा का 3-4 करा आपण गेल्यावर. मग मला काय म्हणायचंय, मग हे 1-4 साठी जर एवढी गर्दी आहे, एवढी बारी आहे, एवढ्या लबाडी आहे, तर एखाद्यानं सर्टिफिकेट दिलं तुम्हाला ही सिद्धी देतो देव म्हणले आणि तुम्हाला आकाश पंथानं जाता येईल म्हणले, आपण लाभ घेणार नाहीत का? संतोषराव हा मग सांगा. हे अलीकडेच बोलायलो सिद्ध्यान रिद्ध्यान त्याच्या अलीकडे बोललो होतो आपण. रिद्ध्याची त्यात लय लांब झाल्या, आपण अलीकडेच बोललो. पण नाही महाराज, महात्मे बोलत नाही. हे सिद्धी नको, रिद्धी नको, रिद्धी सिद्धी काही दावीशी अविलास. अहो मज नाही असं मुक्तीची. त्याला मला मुक्तीची सुद्धा गरज नाही. नाही 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 तेच उद्धवाचं म्हणणं आहे. ठेकिले ठेकिले याची रीती. तो ठेकिले ठेकिले मुक्ती दिली, ते सुद्धा झुकविले म्हणा देवान. मग मोक्ष आवडील भक्ती मध्ये कोणती दे? हा काय मागे जास्ती तो दिली मुक्ती, ते ठेकिले ठेकिले याची रीती. तैसे चालवू नको श्रीपती, मोक्षावरील भक्ती मदत येईल. कारण का तू म्हणला होतास ना, चारी मुक्ती ते त्यागिती, चारी पुरुषार्था ते उपेक्षिती, पंचम पुरुषार्थाची जी भक्ती मद पडेन ती उद्धवा. देव बोलून गेलता आणि देवच बोलून खुणा सांगते. मग हे पक्के हुशार लोक पकडले देत त्याला म्हणला देवाला. आपल्याला कळतच नाही ते काय पकडवून काय बोंबला. उद्धवानं पक्क लक्षात ठेवलं होतं. याला काय आवडतंय म्हणला होता हे मोक्षावरली पंचम पुरुषार्थाची भक्ती. याला भक्ती पुरुषार्थ आवडतंय ना, मग आपण तीच मागावी याला पुन्हा कवा म्हणला प्रसन्न झाल्यावर. मग त्यानं लक्षात ठेवलं होतं आणि त्यानं लक्षात ठेवून तेच मागितलं भक्ती. म्हणजे ज्ञान उत्तर आणि ज्ञान उत्तर भक्ती ही परिपूर्ण अवस्था आहे. म्हणून तर तृप्त झाली तुकाराम महाराज. देवे जीव झाला संसार तो करू झाला. पण तेच येतात ती ढेकर यायले म्हणजे परिपूर्ण जेवण झाले आता. आणि आनंदाचे हरी आणि हर, हर हर महादेव किंवा हरे हरी गोविंद काय म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल राम राम, हे अशा प्रकारचे ढेकर तुकोबारायांना येऊ लागले. एकंदरीत आपलं हे चिंतन झालेलंच आहे ना. तर त्याच्या पुढे आणखी नाही काय की विधी आणि कास आयसा दया अंगी कस. आज अभंग पूर्ण करायचा. वेधी आणि कास, भगवान परमात्मा वेधी आणि कास, पाहिल्या वेद लावे वैशिजीवी, हेचंही चिंतन झाले. आयसा अंगी दया दया अंगी कसं नाम शक्ती आहे त्याच्यामध्ये आक्रोशित करण्याची, आक्रोष्ट करण्याची. चला आमचं हे म्हणणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भूक भू दीर्घ भू भूक रसो नाही बरं. तुका म्हणे भूक येणे न लगे आणि, म्हणजे याला पोट भरलं की पुन्हा जेवण करण्याचं काम बोलत. म्हणजे जेवण्याची इच्छाच होत नाही. त्यानं पोट भरलं. कोणत्यानं पोट भरल्या? ब्रह्मरसा. कोणता रस आहे हे? ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस आहे महाराज. ब्रह्मरस नाम परमात्मा स्वरूपाची प्राप्ती, ब्रह्मरस त्याला म्हणतात. आणि मग असा ब्रह्मरस सेवन एकांताचा वासन ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा जे तुकोबाऱ्या म्हणतात ना, तर ते ब्रह्मरस सेवन केल्यावर तर पुन्हा कोणते अन्य 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 गोष्टी विषयातल्या त्याची भूक लागणार इच्छाच होत नाही. म्हणजे जशी साधकाला काय सांगितलं की साधकाला इच्छा उरत नाही. एकच साधकाला इच्छा असते, ती मुक्त होण्याची. कोणती? मुक्त होण्याची. कैतो स्वामी भेटेल म्हणे काही काही तो युगाहून वडील काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. एवढीच अपेक्षा आहे त्याला मुक्त होण्याची. कोणला? साधकाला. पुसाव्याची हीची वाट. हा जे जे भेटत आहे देव कृपा करेल मज आणि काय लाज राखील.
एवढंच त्याच्या डोसक्यात आहे. आता त्याला एवढी भूक आहे की मुक्त होण्याची, म्हणजे यायला मुक्त होण्याची भूक नाही, याची भूकच संपली. येणे नलगे आणि म्हणजे याशिवाय दुसरी भूकच लागत नाही. ब्रह्मरसाचं जेवण चालू आहे, बाकीची भूक लागेल कशाला. आपलं तेच चाललं होतं काल कोणतं चाललं होतं? भरत रामाच्या भेटीला निघाला. कुठून निघाला? राजा दशरथाचे अंत्यसंस्कार झाले आणि मग भरतजी निघाले. मग भरताबरोबर वशिष्ठ गुरुजी, मग ह्या कौशल्या सुमित्रा ह्याही निघाल्या. 18 पगड लोक गावातले निघाले. 18 पगड. सगळ्याला रामदर्शनाची ओढ, आस, आवड होती. प्रत्येक अयोध्येतला नागरिक रामाच्या भेटीविषयी उत्सुक होता. आणि तसे तर धंदेवाईक लोक राजा चालल्यावर, माणसं असल्यावर धंद्यासाठी जातातच. होय बालू, तुम्ही यात्रेसाठी गेले का हजामती करायला गेले? चला, यात्रेत लोक आहेत आपल्या महाराजा संघ, माझ्या संघ 2-4 लोक असतात. मग बालूमाचा धंदा होता की नाही? नाही होत. मग तुम्ही धंद्यासाठी येता का देवासाठी येता? याचा अर्थ ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये किती धंदेवाली दाखवू तुम्हाला? माऊलीचा सोहळा आहे, लाखो पब्लिक आहे, लाखो, 10 लाख, 8 लाख, 15 लाख, आणि त्या एवढ्या माणसं आहेत आपले धंदे. मग तिथं वारक आहेत, सगळे धंदेवाले, सगळे दिंडेवाले सहित. दिंडेवाले तर मेन धंदेवाले. अरे मेन धंदेवाले तर ते आहेत हो, ते हा सगळ्यातला मुख्य धंदेवाई कोण? व्यापारी, कितीवाला व्यापारी मेन आहे, मेन बिचारा. हा, ते मी इतका व्यापारी की बाबा 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 ज्वारी म्हणून भुसकट विकते, असा व्यापार करतोय. ते तर कसा बासमती तांदूळ तसेच ठेवतोय आणि कंट्रोलचे खाऊ घालते लोकायला. तुम्ही बघितलं की नाही महाराज? ठीक आहे साहेब, तुम्ही डोळे झाकून घेता नाही का? महाराज बघितलंय मी, हा सगळा प्रकार बघितला. त्याच्यानं मी पहिले हे सगळं ओळखीलं ना महाराज. काही नाही महाराज, 90% लोक धंदेवाईक, 10% माऊली संघ फार्मार्थ करणारे नाही, असं नाही. निकी काय आहे त्याच्यात, हे सगळे लोक आहेत. उदासीनता वाटते, काय उपयोग? हेच केलेलं बरं बाबा. मग करायची तर शेती येऊ तेव्हा काही सावकारी करावी, धंदे करावे, आणि इकडंच कमावं तिकडं नको बाबा, असं माणसाला वाटायला लागतं बरं खऱ्याला. अहो टपू माळी घालणारे हे पिदाडे, ते गेले. एक पिदाड्या पिऊन 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 रापून गेला मेला, आणि पुन्हा मागून त्याला काय उपरती झाली, घातली माती टपूच्या टपू. हे काय बी करतात बरं काय, हे पिदाडे हे काय भेव वाटत नाही. हे वाकडं लावायचं भेव नाही, कशातच भेव नाही. आणि गेलं दिंडीत. हा, दिंडीत गेलं, दारू पिल नाही त्यानं, पण गांजा फुकू लागलो. गांजा फुकीत सगळे व्यसन, त्याला गांजा फुकाय, दारू प्यायची, रानरंडी सगळे व्यसन होते. सगळे सोडले, फक्त गांजाचं चालू होतं. मग माग तरी पुढी तरी बसून गांजा वळायचा आणि दिंडीत आपलं जेवायला. त्यानं ओळखीलं. हुशार असते ते लोक, त्यानं ओळखीलं. एका झटक्यात ओळखीलं. काही तथ्य नाही म्हणायच्या, दुसऱ्याला नाही जायचं. अरे कामून कटला म्हणतो तू, चांगलं माल काहीच उपयोग नाही म्हणलं महाराज. हे धंदेवाले सगळे लोक, फालतू लोक, नामुकोण टमुकोण. त्यानं चरित्र बघितलं ना ते म्हणलं आम्हीच बरे इकडे दारू पिऊन हिंडले, ते काही कामच नाही बाबा, असं म्हणू लागलो. हा, त्यानं ओळखीलं नाही. हे सगळे धंदेवाईक आहेत, आणि धंदेवाईक त्याच्यात काही खराब बी लोक आहेत हो, निकृष्ट. म्हणजे आपण केलेला व्यभिचार, आपण केलेले पाप तिकडं झाकून जावे. कळलं का? लक्षात आलं असेल बोलले. हा, म्हणजे रानरंडी करणारे तिकडं हिंडतात मोकारे. मग काय उपयोग आहे? मी तर म्हणतो इथं पाप कमी होईल, तिथं ह्या ओळखायला कळच ना. पण ते झाकून ठेवण्यासाठी जातात ते लोक. असल्याचाही भरणा झालाय. हे फालतात लोक सगळे झाले परमार्थामध्ये. मी हे सांगू लागलो तुम्हाला की असा माणसाचा समूह आला की तिथं 18 पगड लोक धंदे आपापले करण्यासाठी भरतजी निघाले. म्हणजे मग धंदेवाले 18 पगड, तांबोळी, साळी, माळी, कोळी निघाले. तुम्ही म्हणताल अयोध्येतले लोक धंद्यासाठी निघाले? नाही, अयोध्येतले लोक भरताबरोबर निघाले. कशासाठी? आपल्याला रामदर्शन. ते तसले नव्हतेच ते. हा, झाले रामराज्य काय उन्हामासी, आणि धरणी धरले पिक गायी ओळल्या, पिके गायी ओळल्या मसी. असे होते ते लोक. ते काय धंद्यासाठी हिंडणारे नव्हते लोक. ते सगळे अयोध्येतले लोक रामावर ओढ करणारे होते. सगळ्याला सगळे निघाले इथून झेड. अयोध्या रिकामी झाली म्हणा की, ओसाडच झाली, कोणी नाही अयोध्या.
कुलप लावून निघाले, कुलप लावून. कोणी कुत्री घरी नाहीत महाराज, कुत्री सुद्धा संगत हा करीत निघाली. माणसं निघाले, कुत्री काय राहतील भाकरी कुठं खातील ते बी. हा आता माणसं येणारच नाहीत, कुत्री सगळं. मग ते असं निघाले आणि मग तिथून ते परिवार निघाला. दर मुक्काम दरपोस राम ज्या मार्गाने आलते त्याच मार्गाने सगळे लोक आले. पहिला मुक्काम तमसा नदीवर, दुसरा हे असं करत 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 सरंगवेरपुराला आले. कुठं? सरंगवेर. तुळशी रामायणामध्ये मोठं सुंदर वर्णन आलेले. सरंगवेरपुराला आल्याच्या नंतर आणि सरंगवेरपुराला गुहकानं पाहिजे. गुहक म्हणला की सैना येते ती कोणाची तपास काढावा. त्या कोळ्याला हाताखाल्ले ते तपास काढला. ते म्हणजे राजा दशरथ त्यांचे ध्वजे घे आणि त्यांचा पुत्र भरतजी. हा गुहकाला माहित होतं तिथूनच राम गेले ते जटा वळवून. भरताना त्या गुहकानं जटा बांधल्या होत्या. वडाचा चिकाणून जटा बांधण्याचं काम रात्री कोणी केलं होतं? गुहकानं. आणि इथून राम गेले कैकेयीनं पाठविलं भारताला राज्य मिळविण्यासाठी. हे सगळं गुहकाला स्टोरी माहित होती. गुहक चिरडा. गुहक म्हणला आता राम गेलेत वनाला, एक तर ह्याच्या माईनं पाठविलं वनाला, जवळ जा पाठवू जा, 14 वर्षी तरी सुखानं जगू जाऊ की. हे माराय चाललं त्याला. कोण? बरं. हा आणि ते मारायला जाते माझ्या प्रभूला. गुहक राम भक्त आहे बरं. गुहक कोण आहे? भक्त. एका रामायणामध्ये वर्णन आलंय की गुहक अरे पहिल्या जन्मातला समुद्रातला कासव होता. ते तत्वार्थ रामायण. कोणतं रामायण? तत्वार्थ रामायण पहा. ज्या वेळेला ते क्षीर समुद्रात भगवान विष्णू परमात्मा आता वास करतात ना. आता सध्या चातुर्मासात कुठं राहतात देव? हा आषाढी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा भगवान परमात्मा शेषावर शयन करतात. हा क्षीरस हा शयन करतात. हो हो हो. म्हणून देवशयनी पंढरपूरची मोठी एकादश म्हणजे आषाढी वारीची झोपतात देव. आणि त्या समुद्रामध्ये क्षीर समुद्रामध्ये कासव होतं. आणि ते कासव देवाचं दर्शन घ्यायचा विचार सतत 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 करीत होत. सतत की देवाच्या पाया पडावं. पण ते लक्ष्मी पाय चोरायला. लक्षात आलं की नाही? कारण का तिच्या माहेरात हे घर जावाई ना. हे 4 महिन्याचा कोण आहे? घर जावाई. मग आता हे तिथं जावाई सासरवाडीत गेल्यावर लेख कुठं काय इकडे राहील का वैकुंठात? ती त्याच्या संगच की. मग बरं आपण बी सासरला जातो ते बायकोला घेऊन जातो ना नाही. पुन्हा तुमची साय सोय होती तिथे गेल्यावर नाही का? मला ती पाय चोरायला कोण? लक्ष्मी पाय चोरायला. बरोबर आहे ना? पुन्हा गरुडजी ठेवीला उभेच. आणि पुन्हा शेष फणा काढून म्हणजे त्याच्या तलपाकावर झोपलेले देऊन असा फणा त्याचा. महाराजा कासवाला पाया पडायचा लागत हो देणार नाही. हे ते फुसकून करायला हे फुसकून करायले. कासव म्हणलं काय करू? म्हणला बाबा मला देवाच्या पाया पडायला वाटायले. हे पाया पडून ही लक्ष्मी बी हे गरुड बी आणि हे तो फास करायले. म्हणला वजनावर म्हणतं तर काय करावं काय नाही. म्हणला देवाचं दर्शन व्हायना. विष्णू परमात्म्याने ओळखीला भेऊ नको म्हणले. तुला मी अवतार राम घेणार आहे. त्यावेळेला मनुष्य जन्माला कोळ्याच्या पोटाला घालतो आणि तिथं तू हे पायाची सेवा माझ्या पायाची सेवा तू ऐकून करून घेतो. म्हणून गुहकानं पाय धुतले होते बघा नावेद बसताना. नावेद बसताना पाय धुतले होते का? तत्वार्थ रामायणाच्या विषयाला. तुळशी रामायणात नाही, भावार्थात नाही. ती म्हातारी म्हणली होती ना अरे अरे थांब 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 ते नावेद बसू देऊ नको बापा, नावेद बसू देऊ नको त्या रामाला. तिथे जी माय म्हणली होती ते म्हणला का म्हणून तुला माहित नाही ह्याच्या पायाची माती पडली तर एका दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली. हा आणि थोर कीर्ती वाखाणी लंका दहन केली हनुमंते असं वर्णन नाही की नाही? शिळेची म्हणजे ती अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. मग याच्या पायाची माती पडली त्या दगडावर तर दगडाची बाई झाली. आणि या लाकडावर जर हे पाय ठुले तर सगळ्या नावा बाया होत्याला. मग आपण पोट काय अवघड धंदा बंद पडल. त्याच्यासाठी ह्याचे पाय धुवून बसव. त्याच्या मातीचा लय गुण आहे. कोणाच्या? याच्या पायाच्या. महाराज ती पाय धुण्याची संधी देवानं का दिली? आणि पहिल्या जन्मामध्ये कासवा रूपामध्ये दर्शन घ्यायची इच्छा करीत होतं ते केवटाच्या जन्माला जातं. असा केवट भगवत भक्त आहे महाराज. केवट नाम गुहक. केवट म्हणजे कोण? गुहक. कोळ्यांचा मालक आहे ते. आणि मग त्याचं डोसकं चिरलं. माझ्या प्रभूला मारायला जातो का काय आहे कडू? कोण? बरं हा सगळे गंगेच्या काठानं व्हा म्हणले. ह्या गंगेच्या भागीरथीच्या काठानं कोळ्याला सांगितलं. आणि जीव जाईपर्यंत युद्ध करायचं. किती भारताच्या सैन्यानं लढाई केली त्याला गंगाच्या पाण्याला शिवच द्यायचं नाही.
लयच तयारी ठेवा आणि त्याला ठोकून काढू. कोणला? भारताच्या सैनिकांना इतकी तयारी झाली. मला त्याच्यातला एक म्हातारा कोळी म्हणा मालक, ती व्यक्ती आधी जवळ आलीच नाही. त्याच्या अगोदर भांडणं करायचे ठेवून ते कशासाठी चाललाय काय नाही आपल्याला काही त्याचा आजमावा लागेल. आधी त्याचा आजमाव काढावा लागेल किंवा त्याचा अंदाज काढावा लागेल तर मग आपल्याला ते युद्ध करता येईल. ते म्हणला तू बरोबर आहे. मंत्री बोलायला ते खरं आहे. गोहकाचा ते बोलू लागला, सल्ला देऊ लागला. मग गोहक म्हणला त्याला ओळखून यासाठी एक आपण करू. हो, काय करा, मांस आणा एका ताटात भरून, एका ताटात फळं आणा आणि एका ताटात सडस पकवानाचं जेवण करून आणा. 3 नमुन्याचे पदार्थ केले बघा. सप्रेम भेट द्यायला. कोणला? भरताला. सप्रेम भेट म्हणजे स्वागत. राजा आला भरत, आपण स्वागत करू. मग एक मांसाचं ताट आणलं, एक ताट आणलं पकवान, भजे पापड, हे गुलाबजामुन याव तेवण बासून देईन हे ते असे चांगले चांगले पदार्थ मला तयार केले बरं काय. आणि एक मिष्टान्न. कोणतं? मिष्टान्न. बरं, सदन्न नाही. पकवान बी नाही. पकवान नाही, मिष्टान्न. पकवान म्हणल्यावर फक्त पकवी दिलं असा अर्थ होते. आणि आमान्न कोरड. पकवान आमान म्हणजे कोरडं आणि पकवान म्हणजे पकवी. याच्यात काही विशेष नाही. पकवान केले, पकवान शिजविलेच करते लोक. पकवान केले लोक. स्वीट पाहिजे. त्याचं नाव आहे हो मिष्टान्न. त्याचं नाव काय? मिष्टान्न. असं मिष्टान्नाचं ताट केलं. एक मांसाचं आणि एक फळमूळ. त्या भरताची वृत्ती ओळख. हे 3 ताट घेऊन सप्रेम भेट एक सेवक गेला गोहकाकडे, ह्या भरताकडे. आणि भरताला सांगितलं, राजाधिराज भरत महाराज की जय हो. आमच्या गोहक महाराज मालकानं हे तुम्हाला भेट म्हणून पाठविले. अरे अरे हे मालक ते मांस सगळं काढा. मांस मी नाही खात. राजस अन्न मला नकोय. मी सध्याच्या अन्नाचा सुद्धा त्याग केलेला आहे. का माझे प्रभूच मला दर्शन देत नाहीत, भेटत नाहीत, तर त्याशिवाय मी अन्न सेवन करणार नाही असं म्हणलोय. नकोय मला हे. मग फक्त फळात हात घाल. त्याचं स्वागत म्हणून मी फळ सेवन करतो. कोणाचं? त्या गोहकानं पाठविलंय. तर मग त्याच्यातलं एक फळ मी घेऊन. आणि त्यानं मग त्या अन्न नेणाऱ्यानं परत जाऊन सांगितलं गोहकाला. त्यानं फक्त फळ घेतलंय. म्हणले अरे खरा सत्वगुणी आहे म्हणा, रजोगुणी नाही आहे भरत, सत्वगुणी आहे. आणि भरताला एवढ्या भेटायला आधी त्याचा आजमाव काढू निघाला. म्हणले याच्या अंतकरणात कळलं. तामस अन्नाचा त्याग केला, राजस अन्नाचा त्याग केला आणि त्यानं सात्विक अन्नाचा स्वीकार केला. त्या अर्थी सत्वगुणी आहे आणि रामाचा प्रेमी आहे. आपण इथं आल्यावर बघू. येऊ दिलं जवळ आणि भेटला गोहक म्हणला भरतीला, तुम्ही कुठं चालले? ते म्हणले रामदर्शन. मला वाटलं म्हणले तुम्ही रामायला मारायला चालले म्हणून तुमच्या आम्ही कात बोलतो. तुमच्या संग आमचा भांडण झगडे होणारच होते, पण देवानं ते टाळलं. म्हणले डोळ्याला पाणी आलं. कोणाच्या? रडले भरत. त्या कैकई मातेमुळे हे लांछन लागलं. मला जिकडं जाव तिकडं आता लोक काय बघणार? हे मारायला चाललं. हे दुश्मन आहे भरत. कोणाचा? रामाचा. त्या आमच्यावर विनाकारण आले. कशामुळे आले? आमच्या माईमुळे आलं. दुःख वाटलं भरतजीला आणि भरतजी रडू लागले. कोणापाशी? गोहकानं यथामती किंवा यथाशक्तीप्रमाणे त्याचं स्वागत केलं. तिथून भरतजी पुन्हा येतात कुठं? आपल्या प्रयागराज म्हणजे त्रिवेणी संगम. भारद्वाज. कोणता आश्रम? भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज. त्याच्या बापाचं नाव आहे भरद्वाज. भरद्वाज तरी नाव का पडलं? तुमच्या कोठाळच्या माता भगिनीने मला विचारलं. मला हुशार आहे रमूची नवरी हो. रमूच्या नवरीच्या डोसक्यात बऱ्याच दिवसापासून होतं. महाराज 7 ऋषीच्या नावापैकी काय काय नाव आम्हाला येतात पण बायकायची, पण भरद्वाजाच्या बायकोचं नाव आहे ते आम्हाला माहीत नाही. मी सांगतो बाई तुम्हाला. मग त्याला एक बार टिपून दिलंय मी. आता त्यांनी लक्षात थोडं करायचं त्यांनी. भरत काय कश्यपुत्री भरद्वाजो विश्वामित्रोत गौतमः जमदग्नी वशिष्ठ सत्यैते स्मृतः. ह्या 7 ऋषींच्या बायकाईची नावे काय? मला वाटतं असं काहीतरी विचारणारे लोक पाहिजे हो. तेव्हा महाराज मी नीट होते की बरोबर नाही सांगा. येड्या महाराजाला अभ्यास करा वाटल पण ढुसणे हाणल्या तर गाईच्या वासरानं काय हाणाव्या?
मग अधिकची पाना फुटे ना, रोसेत प्रेम दुर्मटे. म्हणून तर विचारायचं कळ पाहिजे. वेदांतातला तर विचारायला तर लई डोकं भारी लागतं. याचं काय कथा आहे, सोडा, याला काय करता. पण वेदांतातले प्रश्न उपस्थित करण्यासाठी वेदांताचा गाढा अभ्यासक असला पाहिजे. कोण? तो श्रोता. गाढा अभ्यासक असला तरच त्याच्यातल्या प्रक्रियेतला प्रश्न त्याला निर्माण करता येतो. इतरांना करता येत नाही. ऐकलेलं फक्त चांगल्याला कळतंय. हुशाराला एखाद्या ऐकलेलं कळतंय तितकं बरं वाटतंय, तितकं बरं वाटतंय. पण त्याच्यावर काही प्रश्न उत्तरी करायची शक्ती अंगात नसते. मग शक्ती अंगात केव्हा येते? ते वेदांतात पक्क झाले. जे पक्का झाला वेदांतात त्याला अंगात शक्ती येते. प्रश्न विचारण्याची, आडवती बोलण्याची येते. आणि ते विचारायला पाहिजे. त्याशिवाय ते की हलवणी खुंटन आधी करावा बळकट. म्हणून एक लक्षात ठेवा. भरद्वाज, विश्वामित्र ऋषी यांच्या बायकाचे नावे कोणला तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं तुम्ही, सांगता? कश्यपाच्या बायकोचं नाव सांगतात, बरोबर आहे? कश्यपाच्या रामायणात येतं ना. अत्रीची बायको अनुसया माहिती आहे तुम्हाला, बरं काय? कश्यपुत्री भरद्वाज, त्याच्या बायकोचं नाव काय माहिती तुम्हाला? भरद्वाजाच्या नाही. वशिष्ठाची माहिती आहे, अरुंधती, सगळ्यांना माहित असेल ती. विश्वामित्र, त्याच्या बायकोचं नाव काय नाही माहिती. आणि गौतमाच्या सांगताला अहिल्या आहे म्हणून. पण काही काही लोकांच्या बायकाचे नाव नाही. त्या रमुच्या बायकोनं उपस्थित केला प्रश्न. त्यांना मी कागदावर टिपून दिलं कोणात जवळ तरी. नाही, हे कागद त्यांच्याकडे देऊन टाका. त्याच्यावर हे नाव आहे. कोण? हे ऋषी, त्याची बायको. हे ऋषी, त्याची बायको. भरद्वाजाचा पुत्र आहे भारद्वाज. त्याचं नाव काय? महात्मा आहेत महाराज. तिथं राम आहे आपले. हे भरत जे आल्यावर भरद्वाजाला तसंच वाटलं. काय म्हणजे दुश्मन आहे. मायनं पिटविलं जंगलात. आणि हे आणखीन भांडायचा आला. इतके सैनिक आणि पब्लिक घेऊन त्या आरती रामाला मारायचं आलं, भांडण करायचं आलं. इतके राम कमी नाहीत म्हणजे एका बाणानं उडवून टाकते. याला कळाय पाहिजे मूर्खाला, असं वाटायला पडला. आणि भरद्वाज तर शिवाय देऊ लागले. म्हणा की तुमच्या आमच्यापाशी चर्चा काय म्हणजे मूर्खाचे राजा भरत यायला म्हणले माहिती ऐकून. तिथं सुद्धा असो आपल्याला ते. पण तिथं जवळ भरत आल्यावर त्यांना कळालं की भरत माराय चालला नाही, भेटाय चाललाय, दर्शन घ्यायला चाललाय प्रभूचं. मग आनंद उच्चंबळ. कोणाचा? भरत. भारद्वाज ऋषी. भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज. भारद्वाज. लक्षात आलं की नाही? वृद्धिकान आहे ना तिथं, वृद्धिकान. आणि म्हणून भारद्वाजाला आनंद वाटला. या 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 भरत महाराज, अहो मला वाटलं तुम्ही मारायला चालले काय. ते म्हणले हेच नशीब आलंय आमच्या. तिथंही रडला भरत, रंगवेरपुरावर रडला. आणि इथंही आमच्या माईनं वाटोळ केलं. म्हणजे महाराज काय करावं. त्याच्यामुळे मला हे लोक असे बघायले, तुम्ही बघायले, त्याच्यात कोणी माझ्याकडे तसंच बघायले. म्हणले बघा मारायचं, कुच 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 लोक बोलायले. वाटलं इथून तिथून यायलो मी अयोध्येपासून लोकांची चर्चा आहे. आणि लोक कसं बघा, राजाच्या तोंडावर बोलत नाही, चांगल्याच्या तोंडावर बोलत नाही. महाराज कुठं चुकला का नाही तिकडं कुच 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 करते. पण महाराजापाशी कोणी म्हणते हा हा तिकडं मोबाईलवर पाठविते. महाराजांनी काय केले बरोबर आहे. पण मला वाटतं त्याच्या तोंडावर जाऊन म्हणा हे पाठविल्यापेक्षा एकांतात जावं. आणि तू असं कमी केलं भाऊ, आम्ही तुझ्या पाया पडतो. चांगल्याचा अपमान करू वाटत नाही. काय कमाले बोलण्याची. आणि हे कायला पाठवायचे. ते मग ते प्रेम नाही महाराजावर. हा मग प्रेम म्हणणं हे खरं प्रेम आहे. हा खरं प्रेम तोंडावर जाऊन बोलणे, त्याला नीट करण्याचा प्रयत्न करणे, हे खरं प्रेम झालं. तुम्ही फक्त काय करता, मोबाईलवर जाहिराती करता, म्हणजे त्याची वाट लावता. अशी वाट काय लावायची, दुश्मनकी का आपली कोणा संग, अशी वाट लावीत जाऊ नये. बोलायचं तर फळेल कोण बोलायचं, त्याहून शिव्या द्यायच्या तिथं, फळेल कोण खरसावून सांगायचं. पण त्याची टीका कुठं किंवा पेपरवर याच्यावर त्याच्यावर पेपरबाजी करून त्याचा धिंगाणा व्हावं, त्याच्या क्रेडिटचा धिंगाणा, इस्टेटचा धिंगाणा करण्याची प्रवृत्ती मानता. जर ही प्रवृत्ती असेल तर तुम्ही महाराजच नाहीत. महाराज लोकायला महाराज खेचतात असं म्हणतात लोक. आपल्याला काही अनुभव नाही आणि असलं तरी आपण त्याला भेद बी नाही. त्याला कोण भ्यायला किती खेतो त्याने हे माकडायनं काहीच होत नसते. आपला आपला रस्त्यानं चालाव. हा याची खरी सेवा तर भय काय त्याच्या जीवा आपला मग होऊन गेला ना. अजिबात नाही हो. आपल्या रस्त्यानं आपण चालायचं. या माकड्याने किती माकडे मातले माकडे विटवी पंचांना आणि घेतले मरणा धरणे तेने तैसी तुका म्हणे संतांनी केलं खळ घेती तोंड काळे करून या. वाटते अभंगाची सुरुवात काय बाई,
भुंकून असतो मग. हा वा जेवायचं रोज कसं काय बघाय खाली हुंकुनी सोडे हाती लागे पाठे होणी हिंपुडी दुःख पावे काय त्या मशके तयाशी करावे आपुल्या स्वभावे पिढी तसे मातले माकड विटवी पंचानना माजले म्हणजे माकड आणि वाकडाला वाढले सिंहाला घेतले मरण सिंह म्हणून लागला काय तुला उड्या हाणायच्यात गड्या काय काय करायचे ते कर आणसाठी झाल्यावर का मी बोलतो मातले माकड विटी पंचांना वाकड लावायला म्हणजे ते माकड आणि मी घेतले मरणा धरणे हे एवढे 3 दृष्टांत कशासाठी तुका म्हणे संता निंदितील खळ तर घेती तोंड काळे एवढ्यासाठी सिद्धांत एवढाच आहे बाकीचे दृष्टांत आहे संताला काय मातीचं काय काहीच होत नसते खरं असल्यावर काय तुमचं आणि खोटं असल्यावर मग काय खोटं त्याला काय पण एकंदरीत आम्हाला हे म्हणायचंय माणसाच्या समोर माणसं बोलत नाही माघारी कुचकुच केल्याशिवाय राहत नाही आणि ते कुचकुच केलेलं हुशार माणूस ओळख केल्याशिवाय आपण रस्त्याने चाललो 2 माणसं एकमेक आपल्याकडे बघून बोलू लागले म्हणून मी काही लोकांना शिकवितोय बाबा तू तिकडे बघून बोलू नको काय बोलायचं त्याच्याकडे बघितलं की ते संशय घेतय हा मला कळतंय ना मी हुशार आहे त्याच्यातलाच आहे माझ्याकडे बघून जर कोणी बोट करून बोलू लागले की आपलंच काहीतरी काढलंय आणि मग काय म्हणजे ज्ञानोबा आहे हा संभावित असेच्या कीर्ती मरणाद तेरीचे रूपसा उदयले कुठ रूपसा उदयले कुष्ठ कुष्ठ संभाविता कुटीचे बोट त्या लाजा प्राण संकट होय द्यायचे असं बोट करून बघितलं आपल्याकडे की कोणी हे समजा की आपलं काहीतरी वाकडं आणि हे भारताला बाण सोसावं लागू लागले कोणामुळं माई लोक कुटीच्या बोटानं बघू लागले काय करावं नावी लागलं भरजी गेले पाया पडले महाराजाच्या महाराज काय करावं सत्यानाश झाला आमच्या घरात ते आमच्या माईने केला आता काय करू भेटायला चाललोय बैल तेवढं प्रभूच्या पाया पडून वापस आणण्याचा विचार आहे आमचे गुरु वशिष्ठ महाराज आहेत त्यांनी मला हमी दिलेली आहे चला बाबा चला भेटायला चला आम्ही आता सगळी विनंती करून आम्हाला आणण्याच्या प्रयत्नात आहे आनंद वाटला भारतध्वजाला भारतध्वज म्हणले भरता पुण्यवान आहेस आता तू माझ्या आश्रमात आलास पण आता इथं स्वयंपाक पदार्थ करू नको राजा चाली तिथे वैभव काय राजानं संघ घेतलेला ते बरं का सामोरी तिला सामोरी कुटी म्हणजे याचा अर्थ पिटण कुटण हेन तांदूळण एवढा प्रवासात या लोकांना गुजरात झाली पाहिजे नाही हा पण ते तू करू नको म्हणले मी स्वयंपाक करू तुम्ही आमचा स्वयंपाक अहो पब्लिक बकळ आमच्या संघ आणि तुमचं काय तुम्ही एवढं काय कसं काय एवढा स्वयंपाक तू फक्त आवतन द्यायलो जेवायला तू स्वतःच करू नको आज संध्याकाळी माझ्या मुक्कामाला मजच जेवण तुमची सायसोय मी करतो कोण म्हणले भारत भरत म्हणला करा बाबा आता कशी करायची तशी सोय करा महाराज लगेच स्वर्गच आकर्षित केला महाराजाकडे काय कमी होतोय का काय बालू हा असं तुम्ही उलस घेऊन बसता त्यानं वाया चालले जरा खरी भक्ती करा हे तुमच्याकडे आल्याशिवाय नाही येत आहेत खरी भक्ती केली का हे तुमच्याकडे सिद्ध्या येतात हा स्वर्ग आकर्षित केला इंद्राला सांगितलं तुझ्या स्वर्ग इथं पाठव आजच्या दिवस फक्त त्या राजाची सेवा करण्यामुळे महाराज मग इंद्राला तर आज्ञा ऐकावं लागते कोणाची अशा महात्म्यांची सगळा स्वर्ग चाला महाराज प्रत्येक माणूस त्या प्रत्येक माणसाला एक एक कोठडी आपली तुमची तुम्हाला कोठडी तिथे एसी बसविलेली हा पंखा संडास बाथरूम ज्याची त्याला स्पेशल तुमच्या खोलीत तुम्हीच राहणार दुसऱ्या खोलीत हे दुसरे तुमच्या खोलीत त्याला नाही याच्या खोलीत त्याला नाही प्रत्येक माणसाला कोठडी वेगळी वेगळी नमुने नमुने माणसाला तर येऊ देतात नाही तिथं दुसऱ्याच बाया होत्या लंगडीला काय करायचे बघा की या लंगड्या खुल्या इथं मृत्यू लोकांच्या शेंबड्या काय ना तिथं वय तिथं कोणत्या बाया होत्या माहितीये का स्वर्गातल्या अप्सरांनी होत्या हा विद्यान सिद्ध्यान वाढायला जेवायला स्वयंपाक करणं ते कमीच नव्हतं महाराज कोणतं बी काय महाराज त्याने कोटडे आणि त्या बाया आणि बाया प्रत्येक खोलीत 5 बाया एक होती का 5 प्रत्येक खोलीत बरं काय दादा एक खोली तुम्हाला एकच खोली आणि त्याच्यात सगळे सोयी आणि त्याच्यात कोणा सेवा करायला 5 बाया तुमची सेवा करायला त्या मी स्वर्गातल्या बाया इथल्या नाही बरं कळलं माझा अशी व्यवस्था भारताची भारतध्वजानं केली नवल वाटलं लोकायला लोक म्हणले काय महाराजापाशी बाबा काय म्हणले बघा हा जेवायला स्वयंपाक तसाच म्हणले हा लोकायला खायचं कळं नाही गेलं
असे लोक तृप्त झाले. पण महाराज त्या पत्न्यांची सेवा यांनी, जे कोणी भगवंताचे भक्त आहेत का नाहीत का, खरे खरे नाहीत का, जे विषयीत का, त्यांनी ती सेवा घेतली. पण खरे भगवत भक्त मात्र ते आम्ही सेवन करीत नाहीत का, विषयात रुचीच राहिले नाही. तुका म्हणे भूकत येणे न लगे, आम्हाला ही भूक राहिली नाही. खरे रामाचे उपासक आहेत, भक्त आहेत ना, त्यांनी त्या बाईला हात लावला नाही, की काही सेवन केलं नाही. त्यांनी फक्त भगवंताचं चिंतन हे त्यांचं जीवन आहे. अरे नामैव 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 केवल मम जीवन. नारद भक्ती तुला जे सांगितलं, आमचं जीवन ते भगवंताचं नामस्मरण आहे, यापेक्षा आम्हाला दुसरं जीवन नाही. म्हणून की तुका म्हणे भूक तर येणे न लगे, दुसरी भूकच लागत नाही. भरताच्या सैन्यामध्ये हे आता राजस तामस सात्विक लोक असतातच. राजा म्हणले होते असतात, ते काही राजस लोकांना तामसी लोकांना ते काही सेवन केलं असेल. पण जे सत्वगुण संपन्न भगवंताचे आणि उपासक प्युअर आहेत, भगवंताचे भक्त आहेत ना, अशा भक्तांनी त्या विषयाचा, उच्च भोगाचा किंवा दिव्य भोगाचा त्याग केला. मग स्वर्गातल्या भोगाचा जर त्याग करतात तर मृत्यूलोकातल्या विषयाची अपेक्षा करतील का भगवत भक्त? करणार नाहीत. हे तर मग मृत्यूलोकातले भोग तर तुच्छे, मृत्यूलोकातलं अन्न बी तुच्छे, मृत्यूलोकातले सगळे भोगही तुच्छे. स्वर्गातले भोग कसे? दिव्य, कसे? दिव्यदेव भोगा, दिव्य अशा प्रकारचे स्वर्गातले भोग. आणि ते स्वर्ग जरी आकृष्ट केला महाराजांनी, तरीही खऱ्या भक्तांनी त्याचं सेवन केलं नाही का? अरे पोट भरलंय आमचं. यमलब्ध्वाचा परम लाभ. हो, यमलब्ध्वाचा परम लाभ मन्यन्ते नाधिगम ततः. यापेक्षा लाभापेक्षा लाभ कोणता मोठा आहे? हो, तुका म्हणे आता तर लाभ नाही या परता, यापेक्षा लाभ मोठा कोणताच नाही. कोणता लाभ झालाय? ब्रह्मानंद झालाय. कोणता? आत्मानंद, ब्रह्मानंद त्यालाच म्हणतात. बरं काय, असा आनंद आम्ही मिळविलाय आणि त्या आनंदाने आम्ही तृप्त आहे. तृप्त ब्रह्मरस घी काढा, हो हो, ते औषधी. पण ते आम्ही घेतलं, आम्ही आमचं त्या ब्रह्मरसानं काय झालं? पोट भरलंय, तृप्त झालो तर आम्ही. हा, आणि असे तृप्ती झालेले, बरं काय, तृप्त झालेले पुढे काही. आणि म्हणून तर महाराज साधकाच्या दशे सुद्धा वर्णनात 8व्या अध्यायात करत असताना माझ्या समोर विषय तेच आहे. आता रोज तेच विषय चालू आहे 8व्या अध्यायामध्ये. सकाळच्या ज्ञानेश्वरी, सकाळी ज्ञानेश्वरी चिंतन असतं ना, थोडं 5 मिनिट का होईना, पण त्याच्यात मनच लावून वाचतोय. तसं जमत नाही मला, त्याच्यात मनच घालायचं. जितका वेळ द्यायचा तितका देता येतं तितका द्यायचा, त्याच्यात मन लावून द्यायचं. त्या विषयात चालू आहे ते. आता तिथे नाही म्हणले ऐसा आत्मलाभ गोचर. मला ते ऐसा साधन हातीरू हाळूची ठेवी. काय? हा हा हा, हे काय आहे? तैसा आत्मसाक्षात्कार, तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखोनी गोचरू. ऐसा साधन हातीरू हाळूची ठेवी. तुमच्या समोर ते आता की असं त्याला हे सगळे साधन आहेत ना, बरं काय, आत्मसाक्षात्कार गोचर होईल यासाठी ते साधन हातीवर हळूच ठेवून एक एक साधन आपोआप सरतात आणि पुन्हा आत्मलाभाची प्राप्ती त्या साधकाला होते. कशी होते ते वर्णन माऊली करायला काही सुंदर प्रकारचं चिंतन. आणि ज्ञानेश्वरी दरभारी 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 दसरं आणि नवी नवीच वाटते. कळलं? खूप खूप त्याच्यात काहीतरी सापडतं अशा प्रकारचं. अरे आत्मसाक्षात्कारू हो, बरं काय, आत्मसाक्षात्कारू होईल म्हणून गोचरू. मग तैसा साधन हातीवर हळूच ठेवू. सगळे साधन हातीवर हळूच ठेवतात. तसं ब्रह्मानंद प्राप्त झाल्यावर बाकीच्या सगळ्या इच्छा आहेत ना, त्या आपोआप 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 नष्टच होऊन जातात. इच्छाच राहिली नाही कशाची. आता काही नाही, काही कशाचीच इच्छा नाही महाराज. स्वर्गाची नाही, मृत्यूलोकाची नाही, सत्यलोकाची नाही, वैकुंठाची सुद्धा इच्छा राहिलेली. परमेष्ठी पदा आपला अभंग झाला ना. हो, परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. हा, हेची ज्याचे धन सदा हरी म्हणा. यंदा झाला, गेले वर्षी गत वर्षी झाला. हा, हेची तुम्ही हुशार येतो ऐकणारे. ऐकणारे याला लक्षात ठेवतात म्हणल्या माझ्या डोसक्यात नाही. मी आजचं उद्या विसरून जातो.
तसंच होतंय मला. नाही हो, ये. होते हुशार आहे. आणि अशी चांगली श्रोते तरी आपल्या भाग्यानंच मिळतात ना. होय ठीक आहे साहेब, आपलं नशीब चांगलं आहे, ते ऐकणारी चांगली मिळाली आहे की नाही. हो, तुम्हाला काय यावर हा नाही नाही काहीतरी द्यावं तुम्हाला. का तुम्हाला बघ वय वय भास्कर बक्षीस द्यावं. एकंदरीत महाराज, एकंदरीत काही असो, आत्मप्राप्ती झाली की आत्मप्राप्तीच्या वर कोणती प्राप्ती नाही. त्यावर एकच प्राप्ती, ती म्हणजे कोणती? ज्ञानोत्तर भक्ती. आणि तेवढी ही भक्ती मिळविली की ढेकर आला की समजायचं जेवण खरं परिपूर्ण झालं. जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत पूर्ण जेवण झालंय पण परिपूर्ण नाही. आणि ढेकूर आला की काय झालं मग? परिपूर्ण जेवण झालं गड्या, असा त्याचा अर्थ आहे. तसं मुक्ती मिळविली, आणि मुक्ती मिळविल्यावरही ज्ञानोत्तर भक्ती करण्याची अपेक्षा आणखीन शिल्लक जर असल्या अंतःकरणामध्ये वृत्ती कल्पित स्वीकारून, कोणती वृत्ती? वास्तव वृत्ती नाही, कल्पित वृत्ती स्वीकारून आणखीन आपली गुरुभक्ती करावी. गुरुभक्ती, त्याला गुरुभक्ती म्हटलेली. गुरुनाम परमात्मा, त्याची सेवा करावी आणखीन. आणि घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, अशी अंतःकरणामध्ये अपेक्षा, तुझी चरण सेवा साधार अशी अपेक्षा अंतःकरणात राहिली की बस एवढीच अपेक्षा की भगवंताच्या भक्तीची, बाकी काहीही इच्छा शिल्लक नाही. म्हणून तुका म्हणे भूक ते येणे न लगे अनेक, म्हणजे असं सेवन केलं की पुन्हा भूक लागायचं काम नाही. तुका म्हणे भूक आणि येणे न लगे अनेक, म्हणजे हे सेवन केल्यावर पुन्हा भूक, अनेक नाम दुसऱ्या पदार्थाचे, अनेक नाम अनेक म्हणजे अनेक विषयाची आवृत्ती, असा त्याचा अर्थ. कळलं का? अनेक. तुका म्हणे भूक येणे न लगे, लागत नाही. अनेक, अनेक म्हणजे हे विषय थोडे नाही, 5 विषय आहेत, पण 5 विषयात प्रकार खूप आहेत, त्यात बारीक बारकाईचे. हे कोणत्याच विषयाची, अनेक कोण्या विषयाची, अन्य विषयाची भूक लागू शकत नाही, लागत नाही. हो, तेवढी म्हणजे तृप्ती व्हायला पाहिजे. आणि अशी तृप्ती तुकोबारायांची झालेली या अभंगामध्ये. म्हणून देवे जीव झाला संसार तो करून झाला, तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक. पूर्व म्हणजे प्रसंगात, म्हणजे उपक्रमामध्ये देवे जीव झाला, देवानं जीवाचं पोट भरलं म्हणजे जीव तृप्त झाला, असा त्याचा अर्थ. जीव परिपूर्ण झाला म्हणजे तृप्त झाला. आणि शेवटच्या उपसंहारामध्ये येणे न लगे अनेक, भूक न लगे अनेक, म्हणजे दुसरी आता भूक लागणार नाही. हे उपसंहार अभंगाचा इथं ठेवून देऊ आणि सेवा समाप्त. आता 11:30ला प्रवचन होईल. रात्री आम्हाला 2.5 घंटे झोप मिळाली, फक्त 2.5.